होळीच्या रात्री करायचा एक खास आणि शक्तिशाली उपाय जो तुमच्या घरात लक्ष्मी मातेची कृपा नक्कीच घेऊन येईल आणि वर्षभर सुख समृद्धी देण्यास मदत करेल. हा उपाय म्हणजे होळीच्या रात्री चारमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे. पण तो कसा लावायचा, यामुळे कोणते फायदे होईल आणि तो कोणत्या वेळेत करावा, हे सर्व आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. असं म्हणतात की ह्या उपायाने पैशाची हानी थांबते, धनाचा प्रवाह सुरळीत होतो, नजर दोष, दृष्ट, ग्रहबाधा, नकारात्मक ऊर्जा सगळी दूर होते, घरात आणि दुकानात येणारे अडथळे, क्लेश कमी होतात, व्यापारात नोकरीत प्रगती होते, भाग्य जागृत होते. म्हणून आपण हा चारमुखी दिव्याचा उपाय होळीच्या रात्री आवर्जून करून पहा. ह्या उपायासाठी लागणारे साहित्य म्हणजे मोहरीचं तेल आणि 4 वाती. शिवाय हा दिवा तुम्ही मातीचा लावू शकता किंवा पिठाचा सुद्धा तयार करू शकता. यासाठी साहित्य गोळा करायला आहे ते म्हणजे मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यायचा आहे, 4 वाती घ्यायच्या आहेत, भरपूर मोहरीचे तेल घ्यायचे आहे जेणेकरून हा दिवा रात्रभर जळत राहील. पर्यायाने आपण थोडे लवंग, काळी मिरी, कुंकू किंवा काळे तीळ ही घेऊ शकता. आता हा दिवा कधी, कुठे, कसा लावावा, तर होळीच्या रात्री होलिका दहन झाल्यानंतर संध्याकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत आपण हा उपाय करू शकता. घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे, तो म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर ठेवू शकता. दाराच्या उजवीकडे किंवा समोर सुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर दुकान असेल, ऑफिस असेल तर तुम्ही गेटसमोर हा दिवा लावू शकता. तर उत्तर दिशेला स्थिर जागी हा दिवा ठेवायचा आहे जेणेकरून वारा लागून तो विझणार नाही, याचीही काळजी घ्यायची आहे. आता हा उपाय कसा कराल, तर मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यायचा आहे. दिव्यात मोहरीचं तेल भरपूर भरायचं आहे जेणेकरून तो रात्रभर पेटत राहील. 4 बाजूंनी 4 वाती लावायच्या आहेत आणि वात लावून प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावताना डोळे बंद करून लक्ष्मीनारायण किंवा माता कालिका यांना मनापासून प्रार्थना करायची आहे. यावेळी आपण काही सोपे आणि शक्तिशाली मंत्र जप करू शकता. मनात इच्छा करावी, हे माते, माझ्या घरातून धनहानी थांबवा, विघ्न नष्ट करा, सुख समृद्धी आणि स्थिरता द्या, मी कृतज्ञ आहे. अशा प्रकारे आपल्या मनात जी काही इच्छा असेल आणि ज्या काही भावना असतील त्या लक्ष्मी मातेसमोर म्हणजे ह्या दिव्यासमोर प्रगट कराव्यात आणि प्रार्थना करावी. त्यानंतर हा दिवा आपल्या घराच्या दारात ठेवून द्यावा. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा दिवा घराच्या मुख्य दरवाजाबाहेर, उंबऱ्याच्या बाहेर, दाराच्या उजवीकडे किंवा समोर ठेवू शकता. दुकान किंवा ऑफिस असेल तर तिथे गेट समोर ठेवू शकता आणि उत्तर दिशेला एखाद्या स्थिर जागी हा दिवा ठेवायचा आहे जेणेकरून वारा लागून तो विझू नये. शक्य असेल तर हा दिवा रात्रभर जळू द्यावा किंवा आधीच भरपूर तेल टाकून जोपर्यंत तो जळत राहील तो तसाच ठेवावा. त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विझलेला दिवा काढून जळत्या होळीत अर्पण करावा. आता अनेक जण होळीच्या राखीतून थोडी राख घेऊन घरात ठेवतात कारण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तर तुम्ही सुद्धा हे करू शकता. आता ह्या उपायाने खरा फायदा काय होतो, तर हा उपाय श्रद्धेने केल्यास पैशाचा ओघ वाढतो, नजर दोष दूर होतो, घरात शांतता येते, व्यापार फुलतो आणि वर्षभर भाग्य साथ देते. हा उपाय अनेक जण करतात आणि त्यांना फरकही जाणवतो. हा उपाय शुद्ध मनाने सकारात्मक विचार करून करावा. दिवा लावताना आधी सांगितल्याप्रमाणे त्याची पूजा करावी. शक्य असेल तर त्या दिव्यामध्ये हळद कुंकू वाहून काळे तीळ टाकावेत, काळी मिरी टाकू शकता किंवा लवंग सुद्धा टाकू शकता. हे उपाय शुद्ध मनाने सकारात्मक विचाराने करून पाहावे. नकारात्मक विचार टाळावे. फक्त प्रेम, आनंद आणि कृतज्ञता ठेवावी. प्रत्येक कुटुंबाची परंपरा वेगळी असू शकते, म्हणून घरातील वडीलधाऱ्यांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन सुद्धा घ्यावा. होळीच्या सणात वास्तुशास्त्रानुसार असे अनेक उपाय सांगितले जातात ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, ग्रहदोष, कौटुंबिक कलह दूर होतात.
आणि सुख समृद्धी धनप्राप्ती स्थिरता येते. हे उपाय मुख्यतः होळीच्या दिवशी केल्याने त्याची ऊर्जा अनेक पटीने वाढते आणि आपल्याला अनेक पटीने याचा लाभ होतो असं सांगितलं जातं. हे उपाय मुख्यतः होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या रात्री किंवा आधी किंवा नंतर सुद्धा केले जाऊ शकतात. आपापल्या सोयीनुसार आपण हा उपाय करू शकता. त्याचबरोबर आणखी एक उपाय तुम्ही करू शकता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, कारण ही फाल्गुनी पौर्णिमा दुप्पट लाभ देणारी मानली जाते. तर ह्यावेळी होळीच्या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मीला गुलाल आणि कुंकू अर्पण करावे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं सांगितलं जातं. शिवाय होळीच्या दिवशी विशेष वस्तू आणू शकता. हळकुंड पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून तिजोरीत ठेवावं. चांदीचा कासव आणला असेल तर स्थिरता आणि आर्थिक वृद्धी होते हे फायदेशीर मानले जातं. त्यामुळे अशा वस्तू सुद्धा होळीच्या दिवशी तुम्ही घरी आणू शकता. होळीत नकारात्मक वस्तू जसे घरातून ओवाळलेली वस्तू, काळी मोहरी, लोखंड इत्यादी टाकावं. यामुळे संकट, दृष्ट, बाधा नष्ट होतात असंही सांगितलं जातं. आणि होलिका दहनानंतर थोडीशी राख घरी आणावी, तिजोरीत ठेवावी. यामुळे धनप्रवाह वाढतो. आणि काही मोहरी मिसळून घराभोवती शिंपडावी. त्यामुळे नजरदोष निवारण होतं. होळीच्या अग्नीसमोर धूप, कापूर, हळद ठेवावी, ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी नांदण्यास मदत होईल. सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मकता संपून चांगलं वातावरण निर्माण होण्यास नक्कीच मदत मिळेल. तर होळीच्या दिवशी आपण हे काही साधे सोपे उपाय करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगले फायदे अनुभवायला मिळतील. हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.